नमस्कार मित्रांनो. माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड असल्यामुळे तो माझ्याशी जे काही वागत होता ते एका अर्थी मला चुकीचेच वाटत होते. पण त्याच्या हालचालीमुळे दुसऱ्या बाजूने मला ते सगळे बरोबरही वाटत होते. माझ्या आयुष्यात आजवर अशा घटना कधीच घडल्या नव्हत्या. त्यामुळे मला स्वतःवर माझं असं स्वतःचं नियंत्रण ठेवणे खूपच कठीण जात होते. त्यालाही एकाच वेळी 2 मुलींसोबत वेळ घालवायला मिळाल्यामुळे तो त्या सुखाचा खूप आनंद घेऊ लागला होता. खाली त्यांचा कार्यक्रम सुरू होता आणि इकडे माझ्या अंगावरून त्याचा हात फिरत होता. मी फक्त आणि फक्त पाहतच राहिले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शीला. आज मी तुम्हाला ना माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसोबत घडलेली एक खूप छान अशी गोष्ट सांगणार आहे. मी आणि माझी मैत्रीण, तिचं नाव होतं दिव्या. आम्ही दोघी एका पी-जी म्हणजे पेइंग गेस्टमध्ये एकत्रच राहत होतो. एकत्र राहिल्यामुळे आमचे नातं खूप असे घट्ट झाले होते. दिव्याचा रमेश नावाचा एक हँडसम बॉयफ्रेंड होता. त्यांचे नाते खूप जुने होते आणि त्यांच्यात शारीरिक संबंधही खूप वेळेस प्रस्थापित झालेही होते. मी मात्र अजूनही सिंगलच होते. म्हणजे मी पण अशाच शोधामध्ये होते. माझ्यासोबत असा अनुभव मला कधीच आला नव्हता. पण जेव्हा ते दोघे रूमवर असायचे ना, तेव्हा त्यांचे आवाज ऐकून मलाही खूपच उत्तेजना व्हायची. मी स्वतःला शांत करण्याचा खूप प्रयत्न करायचे, पण कधी कोणा मुलासोबत धाडसच झाले नव्हते. कधी-कधी ते रूममध्ये असताना मी बाहेर बसून त्यांचे मादक आवाज ऐकायचे. तो मादक आवाज ऐकून आता तर माझ्या अंगाची लाहीलाहीच व्हायची. मला पण खूप कसेतरीच व्हायचे, काय सांगू तुम्हाला. मलाही तो अनुभव घेण्याची खूप अशी तीव्र इच्छा होती. पण जोडीदारच नसल्यामुळे मी तो काही घेऊ पण शकत नव्हते आणि माझ्यामध्ये तेवढी डेअरिंग पण नव्हती. एक दिवस दिव्याला रमेशचा फोन आला. त्याने आम्हाला मूव्हीला जाण्याचे आमंत्रण दिले. आधी मी त्यांच्यामध्ये जायला नकारच दिला होता, पण दिव्याने हसत-हसत मला खूपच हट्ट केला. ती चेष्टेनेच म्हणाली, "चल गं, तू आम तू तर आमचं किती वेळा ऐकलं आहेस. आज समोर बघून पण घे." तिचे हे बोलणे ऐकून मला तर लाजच वाटली होती. आम्ही रात्री 9 ते 12च्या शोला गेलो होतो. थिएटरवर गेल्यावर रमेशने मुद्दाम कोपऱ्यातली तिकिटे काढल्याचे मला समजले. आता तर माझ्या छातीमध्ये धडधडच व्हायला लागली होती. आत गेल्यावर मी पहिल्या सीटवर बसले. माझ्या बाजूला दिव्या आणि तिच्या पलीकडे रमेश बसला होता. आता चित्रपट सुरू झाला आणि 10 मिनिटातच त्यांची हालचाल पण सुरू झाली. रमेशने एक हात दिव्याच्या खांद्यावरून आणि माझ्या खांद्यावरून आणला. तो दिव्यासोबत खूप वाईट चाळे करत होता आणि माझा खांदाही कुरवळत होता. आता मी हळूच त्यांच्याकडे बघायचे आणि परत मी स्क्रीनकडे बघायचे, कारण दिव्याला काही शक येऊ नये म्हणून. रमेशला कदाचित समजले होते की माझे लक्ष त्यांच्याकडेच आहे म्हणून. आता अंधारातही त्यांची वळवळ स्पष्ट दिसत होती. आता मला चित्रपटांपेक्षा त्यांच्यामध्ये जास्त रस वाटू लागला होता. आता तर रमेशचा हात माझ्या खांद्याला पण लागला होता, पण मी तो बाजूला केला नाही. मग काय, अचानक रमेशने खाली वाकून दिव्यासोबत काहीतरी करण्यास सुरुवात केली होती. पण दिव्या डोळे मिटून त्या सुखाचा मनसुक्त आनंद घेत होती. मी आता चोरून पाहणे सोडून थेट त्यांच्याकडेच पाहू लागले. आता तर माझ्या अंगात जणू अशी खूप मोठी आगच लागली होती. मला पण तो अनुभव घ्यायचा होता. आता माझा हातही नकळत स्वतःच्या शरीरावरून फिरू लागला होता. रमेशने हे पाहिले आणि तो माझ्याकडे बघून हसला. आता काही वेळानंतर दिव्या सुखाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचली होती. तिची थरथर थांबल्यावर रमेश वर आला आणि माझ्या खांद्याला स्पर्श करू लागला. दिव्याने आता ओढणी अंगावर घेतली होती, पण रमेशचे ते चाळे ते मात्र काही थांबतच नव्हते. ते खूप सारे सुरूच होते. त्याने आपला संयम सोडला आणि तो दिव्याचा हात धरून तिला काही करण्यास सुचवू लागला होता. रमेश मधूनच माझ्याकडे बघायचा आणि मीही त्याच्याकडे पाहतच राहिले. दिव्या जेव्हा खाली वाकली होती तेव्हा रमेशची आणि माझी नजरानजर झाली. त्याचा हात माझ्या खांद्यावरून फिरतच होता. माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड असूनही मी त्याला विरोध केला नाही. उलट मला त्यात एक वेगळीच मजा येत होती. रमेशला माझ्या नजरेतील नशा समजली होती आणि तो आता अधिकच रंगात आला होता.
शेवटी त्यांचा हा खेळ संपला आणि इंटरव्हल झाला. तेव्हा आम्ही बाहेर आलो. दिव्या आणि रमेशच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान होते. दिव्याने माझ्याकडे बघून स्मित हास्य केले. तिला वाटले मी फक्त पाहिलेच आहे, पण माझ्या आणि रमेशमध्ये जे काही चालले होते त्याची तिला कल्पना पण नव्हती. चित्रपटाच्या उत्तरार्धात मात्र त्याने त्या दोघांनी पण काहीच केले नाही. रमेश फक्त माझा हात हातात घेऊन कुरवाळत होता. शेवटी चित्रपट संपला आणि आम्ही बाहेर पडलो. आम्ही दोघे हॉस्टेलवर आलो आणि रमेश आपल्या घरी गेला. आता त्या रात्री माझ्या मनात मात्र ती आग तशीच धगधगत होती. तर अशा पद्धतीने आपली ही कथा मात्र संपली. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर अशा काही कथा पाहिजे असेल तर मला कथेमध्ये किंवा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूयात नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.